शुभविवाह या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी उदास बसलेली असते आणि नंतर विचार करते, अरे बापरे, खूप उशीर झालाय. आकाशला भूक लागली असेल, स्वयंपाक बनवायला पाहिजे म्हणून ती उठते. तर आकाश 2 प्लेटमध्ये पावभाजी घेऊन येतो. भूमी म्हणते, काय आहे हे आकाश? आकाश म्हणतो, अक्कांच्या ढाब्यावरची पावभाजी. भूमी म्हणते, का पण तू आणलीस? यावरती आकाश म्हणतो, तुला फोन केला होता ना, तेव्हा तू म्हटलीस ना मला यायला उशीर होईल, म्हणून मी अक्कांना सांगितलं की 2 पावभाजी पार्सल द्या, कारण सायकल राणीला आल्यावरती खूप उशीर होईल, ती कुठे जेवण बनवेल, तिला भूकसुद्धा लागली असेल, म्हणून मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पावभाजी घेऊन आलो. आकाश एवढा विचार करतोय म्हटल्यावरती भूमीला खूप गहिवरून येतं. भूमी म्हणते, खरं सांगू का आकाश, मी कोणत्या तरी जन्मी पुण्य केलं असेल म्हणून मला तुझ्यासारखा नवरा मिळालाय. इतकी काळजी करणारा नवरा मिळायला खरंच भाग्य लागतं. मी खूप भाग्यवान आहे. यावरती आकाश म्हणतो, मला माहिती आहे, पण मलासुद्धा खूप भाग्य आहे, कारण तुझ्यासारखी बायको मला मिळाली. असं म्हणत दोघं एकमेकांना घास भरवतात आणि जेवायला सांगतात. आणि आकाश म्हणतो, सायकल राणी, तू न उदास नको हो, पण तू एक काम कर, आता तू बाहेरच पडू नकोस, कारण बाहेर पडल्यावरती ही घाणेरडी लोक तुला त्रास देतात ना. यावरती भूमी म्हणते, आकाश, एकदा असं झालं, दरवेळेला असं होईल असं नसतं रे. म्हणजे मी तुला सांगू का, हे बघ, घाणेरडी लोक सगळीकडे असतात, पण आपण मात्र थांबायचं नाही. आपलं काम करायला पाहिजे ना. आणि आपल्याला जर का ही लेवल जिंकायची आहे, गेम जिंकायचा आहे, तर मला बाहेर पडून पैसे कमवायला लागतील, काम करायला लागेल. तुला कळतंय ना आकाश, मला बाहेर पडायला लागेल रे, अक्कांचं भाडं द्यायचं असतं. यावरती आकाश विचार करतो, सायकल राणीला पैसे कमवण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि मी काही करूच शकत नाही. आणि त्याला स्वतःलाच खूप उदास वाटतं. तर आकाश म्हणतो, एक काम करूया का आपण ना गेम खेळताना कशी हेल्प घेतो, पॉवर हेल्प वगैरे, तशी कोणाची तरी पॉवर हेल्प घेऊया का? भूमी म्हणते, म्हणजे काय तुला बोलायचं आहे? मग आकाशला लगेच रागिणी आठवते. आकाश म्हणतो, म्हणजे अत्तूची पॉवर हेल्प घ्यायची का? यावरती भूमी सांगते, नाही, आपलं हे सिक्रेट आहे, आपण हे सिक्रेटली गेम खेळतोय की नाही, त्यामुळे कुणालाही कळून द्यायचं नाही की आपण इथे आहोत किंवा आपण सिक्रेटली काय करतोय. आकाश विचार करतो, बरं झालं मी आत्तूला आवाज दिला, पण तिने ऐकलं नाही. जर तिने ऐकलं असतं तर खूप मोठी गडबड झाली असती आणि आमचं सिक्रेट रिव्हील झालं असतं. इकडे आता मानसी लॉनमध्ये असते आणि ती विचार करत असते, आत्तापर्यंत आईंना छोटी सून शिकते म्हणून किती कौतुक होतं, पण हल्ली त्या माझ्याशी इतकं फटकळ का बघतात? तितक्यात तिथे अथर्व येतो आणि म्हणतो, मनू हे घे. यावरती मानसी म्हणते, यापेक्षा तिथे माझी बाजू घेतली असतीस ना तर बरं झालं असतं. अथर्व म्हणतो, काय म्हणायचंय तुला? मानसी म्हणते, तू बघितलंस ना आई कशा वागतात ते, म्हणजे आधी माझ्याशी किती प्रेमाने वागायच्या, पण हल्ली त्यांचं वागणं खूपच बदललं रे. म्हणजे त्या पौर्णिमाची बाजू चुकीची असेल ना तरी पौर्णिमाची बाजू घेतात. मला काहीच कळत नाहीये त्या असं का वागतात ते. यावरती अथर्व म्हणतो, काय बोलतेस तू? तुला दरवेळेला सगळ्यांची प्रॉब्लेमच असतो का? यावरती मानसी सांगते, ताई गेले ना त्यापासून माझ्याशी कोणी नीट वागतच नाही आहे. इथे सगळ्याच गोष्टी बदलल्यात, पण तुला कुठची गोष्ट दिसतच नाही आहे किंवा बायकोची ठामपणे बाजू घ्यायची तुला कळतच नाही आहे. तू बोल ना आईंसोबत, त्या माझ्याशी असं का वागतात? दरवेळेला पौर्णिमा चुकीची असली तरी तिचीच बाजू घेतात, मला घालून पाडून बोलतात, असं का त्या करत आहेत? यावरती आता चिडलेला अथर्व म्हणतो, तू न दरवेळेला प्रत्येकाच्या चुकाच काढत राहा, दरवेळेला हे कर, सोडून दे ना मनू, आणि मी आईसोबत काहीही बोलायला जाणार नाही. या फुटकळ कारणावरून मला काही बोलायचंच नाही आहे. मानसी म्हणते, तुझ्यासाठी फुटकळ कारणं असतील, पण मी इथे तुझ्या भरोशावरती लग्न करून आले होते ना. ताई इथे असताना मला सपोर्ट वाटायचा, आता मला इथे कुणाचाच सपोर्ट वाटत नाही. यावरती अथर्व चिडतो आणि म्हणतो, तुझी दरवेळेला ही अशी कटकट असते, दोघांच्यामध्ये खूप भांडणं होतात. अथर्व काही मानसीला समजून घ्यायला तयारच नसतो आणि तो रागारागात तिकडून निघून जातो. मानसी मात्र एकटीच बिचारी विचार करत बसते की हे सगळं कसं काय? ताई जयसिंगपूरला गेल्यापासून घरातल्या प्रत्येकाचं वातावरण किंवा वागणं बदललंय. वरतून हे सगळं रागिणी पाहत असते आणि विचार करत असते, आत्ता तर ही खरी सुरुवात आहे. अथर्वला माझ्या विरुद्ध भडकवतेस का? मी बघते अथर्व कसं काय तुझं ऐकतो ते. तुझ्या आणि अथर्वच्या मध्ये जितकी फूट पडेल तितकी फूट मी पाडणार, असं वरतून पाहत असलेली रागिणी विचार करते. इकडे तोपर्यंत आकाशला काही झोप येत नसते. त्याला सतत आठवत असतं अक्कांचं वाक्य, की अक्का बोललेले असतात की जर का कमवायचं आहे तर तुझ्या बायकोला बाहेर पडायलाच लागेल ना, तिला बाहेर पडवून 4 पैसे कमवून आणि मगच सगळं होईल ना, त्यासाठी तुझी बायको बाहेर पडते. आकाशला हे आठवतं आणि सायकल राणीला पैसे कमवण्यासाठी बाहेर जावं लागतं हे सतत त्याच्या डोळ्यासमोर येत असतं आणि आपण पण काहीतरी करावं अशी त्याला
खूप मनातून इच्छा असते पण काय करावं कळत नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती भूमी सगळ्यात पहिले ती जी खिडकी उघडी असते त्या खिडकीला 4 खिळे ठोकून ती बंद करून टाकते, जेणेकरून कुणी टोकवायला नको, कुणी काही करायला नको. मग आता आकाश म्हणतो, सायकल राणी, याला तू असे हे खिळे टोकलेस ना, पण अक्कांनी पाहिलं तर काय होईल? भूमी सांगते, तू विचार करू नकोस, आपण बघू काय करायचं ते. असं दोघांचा विषय चालू असताना तिकडे तितक्यात अक्का रागारागात येतात. अक्का म्हणतात, तुमच्याकडून त्या दिवशी नळ चालू राहिला होता. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही त्या दिवशी काय केलं ते? अख्खा दिवस तुम्ही दोघं बाहेर होतात, घराचा नळ चालू होता. तो नळ चालू असल्यामुळे वरच्या टाकीतलं सगळं पाणी संपलं. पूर्ण चाळकऱ्यांना पाणी नाही मिळालं. मग एक टँकर आणायला लागला. 3,500 रुपये टँकरचं बिल झाले. आता हे बिल मी का भरू? माझ्या नावाने सगळेजण चाळीतले खड्या फोडत होते की तुमच्या भाडेकरूमुळे एवढा सगळा खर्च झालाय, तर हे 3,500 रुपये तुम्ही द्यायचे आहेत. हा खर्च मी नाही करणार. त्यावेळेला भूमीला आठवतं की जेव्हा पाणी गेलं होतं तेव्हा आकाश बाहेर आला होता आणि नळ चालू नाही म्हणून त्यांनी नळ चालूच ठेवला होता आणि नंतर दोघं जण बाहेर गेल्यामुळे अख्खं टाकी वाहून गेली होती. भूमी सांगते, 3,500? अक्का, एवढे पैसे? यावरती अक्का म्हणतात, ते मला काही माहीत नाही आहे. हा भुर्दंड मी नाही भोगणार. तुला माहिती आहे ना, तूच म्हणतेस ना की अक्कांना प्रेम, आपुलकी, माया हे काही कळत नाही. ठीक आहे, नाही कळत मला प्रेम, आपुलकी, माया. त्यासाठी तुला सांगते, हे बिल आत्ताच्या आत्ता दे. असं म्हणत अक्का ते बिल भूमीच्या तोंडावरती मारतात. भूमीकडे कोणता पर्यायच नसतो. शेवटचे 3,500 रुपये उरलेले असतात. ते देण्याशिवाय तिला काही पर्याय उरत नाही. ती ते पैसे काढते आणि अक्कांच्या स्वाधीन करते. अक्का खूप चिडलेले असतात. तोपर्यंत इकडे आता महाजनांच्या परिवारामध्ये सगळेजण ब्रेकफास्टला बसलेले असतात. पौर्णिमा महाराणीसारखी अभिजितच्या बाजूला बसून ब्रेकफास्ट करत असते. मानसी बिचारी भूमिताईची जागा चालवत सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढत असते. तिने अथर्वच्या आवडीचा उपमा आणि चटणी केलेली असते. आता ती उपमा अथर्वला देते आणि म्हणते, अथर्व, तुला चटणी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी स्पेशल मी चटणी बनवली. पण अथर्व तिच्याकडे बघत नसतो, बोलत नसतो. तो खूप चिडलेला असतो. पौर्णिमाला मात्र हे मस्त वाटत असतं. रागिणी, पौर्णिमा हे सगळ्याचे मजे घेत असताना नंतर इकडे मानसी म्हणते, अथर्व, तुला चटणी आवडते ना, म्हणून मी उपम्यासोबत चटणी बनवले, खाऊन घे ना चटणी. यावरती अथर्व चिडतो आणि म्हणतो, काय ग तुझं चटणी चटणी चटणी, काय मोठा तीर मारलेला आहेस, तुला कळतंय का? तिकडे आई महत्त्वाची फाईल वाचते आहे, तिचे महत्त्वाचे कागद वाचायचे चालू आहेत आणि तुझं काय चाललंय? सारखं आपलं चटणी घे, नको आहे मला उपमा खायला. मानसी म्हणते, असं काय करतोस अथर्व? पण अथर्व काही ऐकायला तयारच नसतो. इकडे आता विचार करत असते रागिणी आणि ती एक फाईल काढते, त्यातले काही कागद काढते. सगळेजण तिच्या ॲक्शनकडे पाहत असतात. नक्की रागिणीच्या मनात तरी काय चाललंय. मग ती फाईल काढून त्यातले काही कागदपत्र काढून रागिणी सगळ्यांच्या समोर धरते आणि ते कागदपत्राचे 2 तुकडे करते. 2 तुकडे केल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो आणि आता अभिजित म्हणतो, आई काय करतेस तू? रागिणी एकाही शब्दाचं उत्तर न देता त्याच्या अजून 4 तुकडे करते. अभिजितला कळत नाही नक्की आईला झाले तरी काय. आणि त्याच वेळेला रागिणी विचार करते, या घरामध्ये कुणाचंच कुणाशी पटलं नाही पाहिजे. म्हणजे इवन म्हातारीपासून नोकरापर्यंत कुणाचंच कुणाशी पटायला नाही पाहिजे आणि त्यासाठी जे वाटेल ते मी करेन. सगळ्यांना माझ्यावरती डिपेंडंट राहिलं पाहिजे, तरच माझा डाव यशस्वी होईल. भूमी आता इकडे पर्स काढते. पर्समधून शेवटचे उरलेले 3,500 रुपये अक्कांच्या हातात देते. अक्का म्हणतात, काय गं, आत्ता तर म्हणत होतीस पैसे नाहीत, आता कुठून पैसे आले? दे हे पैसे. आणि हे एवढेच नाही तर यापुढे 10 दिवस आणि पुढे महिना याचं भाडं मला आगाऊ पाहिजे, नाहीतर ही खोली येतनं खाली करायची. असं म्हणत अक्का आता भूमीला खूप मोठी धमकी देतात. आकाशला खूप राग येतो. अक्का गेल्यावरती आकाश म्हणतो, काय गं सायकल राणी, या अशा काय अक्का तुझ्यावरती सतत चिडलेल्या का असतात? काय झालंय ह्यांना? यावरती भूमी सांगते, आकाश नको तू लक्ष देऊस. म्हणजे हे बघ, तुझ्याशी अक्का खूप चांगल्या वागतात ना, तर तू त्यांच्याशी चांगलंच वाग. आत्ता मी नोकरी शोधण्यासाठी बाहेर चालले, काहीतरी होईल, आपल्याला मिळतील पैसे, पण तोपर्यंत तू अक्कांकडे थांबशील ना? कारण हे बघ, अक्का माझ्याशी कितीही वाईट वागल्या ना तरी तुझी त्या अगदी आईप्रमाणे काळजी घेतात आणि म्हणून तू अक्कांच्या सोबत राहा, त्यांच्याशी नीट वाग. असं म्हणत भूमी आता आकाशला समजवत असते. आकाशला कळत नाही की सायकल राणी पैसे कमवते तर मला पण कमवायला पाहिजेत. मग भूमी इंटरव्ह्यूला निघताना आकाश तिच्या टिळा लावतो आणि म्हणतो, आजी सांगते की बाहेर पडताना असा टिळा लावला तर काम होतं. मग भूमी कामासाठी निघते. आकाश आपल्या पण डोक्याला टिळा लावून घेतो. त्यानंतर आकाश कामाला निघालेला असतो. आकाश आता गोणी उचलत असतो आणि भूमी त्याच वेळेला इंटरव्ह्यू देऊन खाली येते आणि पाहते तर काय, आकाशला पाहून धावत पळत ती तिकडे पोचते. आकाश काय करतोयस? आकाश म्हणतो, अक्कांना पैसे द्यायचे आहेत ना, मग तू एकटी कुठे कुठे पुरी पडशील सायकल राणी? ते काही नाही, मी सुद्धा तुझी मदत करणार, मी सुद्धा आजपासून काम करणार आणि त्यासाठी मी हे करतोय. भूमी सांगते, आकाश तुला हे करायची गरज नाही, मी 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत, होईल
होईल माझं काहीतरी. आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, मी नवरा आहे की नाही, तर मला तुझी मदत ही करायलाच पाहिजे. काहीही झालं तरी मी तुझी मदत करणार म्हणजे करणार. असं म्हणत आकाश हट्टाला पेटलेला असतो आणि भूमीची मदत करायला तयार असतो. भूमी विचार करते, खरंच माझं भाग्य थोर आहे म्हणून मला आकाशसारखा नवरा मिळाला आहे, पण माझ्यामुळे आकाशला खूप त्रास होत आहे आणि भूमी पटकन उदास होते.